काय अरे तू बघू काय म्हणत होते आता वॉटर में पाणी नाही मित्रांनो आज सकाळ सकाळ बघा आम्ही कुठे आलोय पाणी न्यायला आपल्या म्हसोबाच्या तळ्यावरती बघून आपला हांडा आणलाय आणि ही 2 भांडी माझ्यासाठी आणि 1 बादली आईसाठी आणली जा बाय जा बरं आहे बघा हरसुबी आली आपली पाणी न्यायला इकडे तळ्यावरती या ठिकाणावरून आपल्याला इकडं पार ती मंदिर आहेत का तिथं पाणी न्यावं लागते आपली नानी बी पाण्याला आली आंघोळ केली का बाय नाही चुंबळ कर नाही येत होय आणि पगूचं काय चाललंय पगू पाहू तू तळ्यात तू का शिकायची हाय पगू किती मोठी झाल्या मग आता तू काय बारकी होई आई पाणी भरते मित्रांनो या ठिकाणी नानी बी आले भरायला हे इकडं अख्खीकून पाणी आणि हा मध्ये टापरा आहे आपलं म्हणजे खोल जागेतलं स्वच्छ पाणी न्यायला लागतंय जा बाय जा 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 हांड्याने पाणी होता आमचं पियच आहे आज गाण पाणी गळून घेतो वत किंवा त्या डबड्यात डबड्यात नाही ना वत घासायचे होय डबड्याला शेवाळ आलंय त्या पाण्याने लय शेवाळ येतं डबड्याला अरे बेज ना लंगडी घालती काय बघू कसं आहे पाणी लय का रे होई तर तिकडं खोल पाण्यात जायला लागलाय बोट चला तुम्ही तुम्हाला काढायला यायचं नाही पवायला येत नाही इथं कोणाला इथं पवा येत नाही कोणाला मग कोणाला येत नाही नाही ना तुला येते बस नाही येते बाबा तुम्ही कपडे का भिजवताय काकी मारील तुम्हाला हा मजा वाटतील का तुम्हाला ए गप मारीन भाऊ मारीन तुम्हाला कुठं चलो काय आता काय म्हणते ते म्हण आता काय म्हणते काय अरे तू बघू काय म्हणत होते आता वॉटर में पाणी नाही आणि अर्थ तू काय म्हणत होती तू काहीतरी म्हणत हा आणि बघू काय म्हणायची नाही दुसरं म्हणायचे वॉटर में पाणी नाही आपली सगळी गँग आता पाणी घेऊन चाललेली आहे आपली आई लांब गेली मित्रांनो तो का आईने 1 डबडं आणि मोठी बादली घेतले नानींनी 2 हांडं 1 कॅन्ड आणि हे आपल्या 2 पोरींनी 2 हांडं आणि मला आता काय न्यायचे बघा
हे एक डबडं, ही एक बादली. ही बादली भरपूर मोठं आहे आणि इथं आपलं पाणी भरले. हे आपलं सगळ्यात मोठं तळ आहे स्वच्छ पाण्याचं. तर सगळीजण चालले ते. चल बाय. आज सगळे मेंढरं घाटाच्या साईडला आले ते. नवीन ठिकाणी आल्यामुळं मेंढरं काय चरानात, नुसती पळत होती आणि आत्ताशी चरायला लागले ते नाही का. नाही तर त्यांनी मला आज लय धावले मित्रांनो. आज लय मेंढरा दमलोय आपण. मेंढरं नुसती तो का त्या पडेल्या टेकडाच्या त्या पडेलून दडदड अशी आली आणि इकडून अशीच मोहरं गेली ती तिकडं पलीकडं आणि आता पुन्हा माघारी आल्यावर आता चरायला लागले ते थोडी थोडी कावायना. आत्ता आपली मेंढरं ज्या ठिकाणी आल्यात ना, या ठिकाणावरती आपल्या डोंगरातून म्हणजे वरून रस्त्याकडून गाड्या ज्या यायच्या ना, तिथं भरपूर गाड्या खाली अशा लुटून दिल्या ते. मग त्या वादातल्या असायच्या किंवा पार्टनरशिपमधल्या अशा चांगल्या 2-4 गाड्या पहिल्या अशा वरनं सोडून दिलेल्या खाली आणि त्याचं काय काय पार्ट इथं पडल्यात आहे ते तुम्हाला दाखवतो. तर हो का मित्रांनो, हे जे आपला कडा आहे ना वरच्या साईडने रस्त्याने तिकडं गाडी यायला साधन आहे ना, मग असं सपाटे सगळं. आणि हे जे फुटलेलं दिसतंय का, हे सगळं इथं एक पिकअप, एक मला वाटते टमटम पहिला असा पडला होता म्हणजे वरून सोडला होता. आणि ते आमची इथं आम्हाला लगेच कळायचं नाही का. एक तर आमच्या असं खाली आम्ही शेतात असताना आम्हाला दिसलं सुद्धा होतं अशी पिकअप खाली जाग्यावरून सोडलेली. तर हो का या ठिकाणी दिसते का दरवाजा, हो का गाडीचा दरवाजा इथं पडलाय. असं म्हणजे ना लोकांना काय व्हायचं काय माहिती, अशा वादातली ह्यातली गाडी काय असं ज्याचा त्याचा प्रश्न असतो नाही का, तर ती अशी वरनं खाली सोडून द्यायची. तर हो इथं एक दरवाजा पडलाय. त्यानंतर इकडं हो का हे पडलंय, पुन्हा वर इकडे बी हे पडलंय. असं म्हणजे चोरट्यांना काय लगेच चोरून न्यायची, त्या गाडीला काय ठेवीत बी नव्हती. त्याचं जे नको असलेलंच भाग इथं पडायचं. त्या ठिकाणी झाडात आहे बघा, एका पक्ष्याने अंड घातले मित्रांनो. हे दिसतंय का तुम्हाला, हो केवढं अंड घातले अशी घरटं करून. असं आपल्याला डोंगरातले भारी भारी वातावरण पाहायला भेटतं. मेंढरं आपली आता वाड्याच्या जवळ आलेले आहेत मित्रांनो. आणि त्या दिवशीचा गणू बघा सरपण घेऊन चाललाय. गणूला काय सरपण व्हायचंच काम लागलंय का काय काय जण हो सरपणच आणलंय त्याने. गणू काय चाललंय, वाड्यावर चाललाय वे. बर जा. हे जरा मित्रांनो असं म्हणजे काय नाही का, असं जरा मंद आहे जरा, पण काम बघा असं प्रामाणिकपणे काम करतो भरपूर. बघा काय किती मोठाली लाकडं घेऊन चाललाय ते घरी. आता मित्रांनो हे विमान बघा कसं चाललंय. ह्या विमानाची एक गोष्ट सांगतो लहानपणीची आमची तुम्हाला. असं भरपूर मोठं विमान आहे आणि आता हे आपल्या जवळच आहे मित्रांनो बघा. तर मित्रांनो असं पहिलं जर विमान आलं ना तर आमचं लहान लहान मुलांचं लगेच डिस्कशन व्हायचं. हे विमान आम्हाला जर आमच्या वरती दिसलं ना तर आमचं डिस्कशन काय व्हायचं, आम्ही म्हणायचो ते विमान ना आपल्यापासून असं खूप लांब आहे आणि ते आपल्याला हिथं दिसते. म्हणजे लांब म्हणजे किती लांब, तर मित्रांनो आमच्यापासून 15-20 किलोमीटर अंतरावरती जे गाव असेल ना, आम्ही म्हणायचो त्या गावात विमान आहे आणि ते आपल्याला हिथं दिसते. म्हणजे आम्हाला असं वाटायचं विमान हे खूप मोठं असतं नाही का, एवढं मोठं आणि ते खूप वेगाने जातं, पण ते तिकडं जातं आहे तिथं विमान असेल ना आपल्याला हिथं दिसते. आमचा असा खूप मोठा भ्रम होता, पण आता ते कळायला लागले नाही का सगळ्या गोष्टी. या ठिकाणी आता आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. डायरेक्ट आता जेवण बनवलं आहे. मी गेलतो जरा बाहेर, तर या ठिकाणी आपली सुकट तयार केले. हे आपल्या 2 चपात्या दिल्या, ते इथं वाईचं लोणचं दिले. आहे तुम्ही केलं का जेवण? मी खाला बाबा. मित्रांनो मस्तपैकी आता आपलं जेवण बिवण केलेलं आहे आणि आता जेवण वाईच बसलो या. तर आजचा आपला दिवसभराचा जो बी काही ब्लॉग असेल तर तुम्हाला जर आवडला असेल तर आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.